आणि अशा प्रकारे आपला तयार आहे चिकन मलाई टिक्का यम्मी. यासोबत सर्व करणार आहोत आपण थोडासा कांदा. कमी झाले का? आपण असं जास्त ठेवले होते ना. पडला स्नेल, चेक कर ना कॅमेऱ्यात. नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल सिम्प्लिफाय विथ खुशबू. या माझ्या नवीन शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. यापूर्वी आपण बघितल्या 2 व्हेजिटेरियन डिशेस. आता बघणार आहोत आज एक नॉनव्हेज डिश जी आहे प्रोटीनयुक्त. तुम्ही जर छान डाएट पाळत असाल, स्वतःच्या प्रोटीन्सचा खूप नीट विचार करत असाल, बाहेरचं कमी खात असाल, घरगुती काहीतरी यम्मी बनवायची तुमची इच्छा असेल, तर ही एक परफेक्ट डिश आहे ज्याचं नाव आहे प्रोटीनयुक्त घरगुती चिकन मलाई टिक्का. आणि ही बनवायला खूपच सोपी आहे. त्यात ती कमीत कमी गोष्टींनी बनणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आपण वळूया डायरेक्टली आपल्या साहित्याकडे. यासाठी लागणार आहे चिकन, कॉर्नफ्लॉवर, कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, क्रीम आणि दही. त्याचबरोबर लागणार आहे ब्लॅक पेपर, एक चीज क्यूब आणि थोडासा लिंबू. हे एक भांडं तयार करून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी मिक्स करणार आहोत. चिकन छान त्यामध्ये मॅरिनेट करणार आहोत आणि मीठ ऑफकोर्स चवीनुसार आपल्याला जितकं हवं तितकं. आणि आपल्याला या पदार्थाला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. त्यासाठी लागणार आहेत हे वुडन स्क्यूवर्स ज्यामध्ये आपण हे टिक्के लावणार आहोत. आणि कोल म्हणजे कोळसा, जो ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे की आपण एक तंदुरी फील देण्यासाठी स्मोक देतो पदार्थाला, ते आपण याने करणार आहोत. तर या गोष्टी सुद्धा नोट करून घ्या. आता मी तुम्हाला दाखवते की चिकनचे स्लाइसेस कसे करायचे आहेत. तर हे चिकनचे असे पातळ लेयर्स कापून घेतले तर ते एकतर मॅरिनेट नीट व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर जे मलाई टेक्स्चर त्याचं लागतं ते त्यामुळे लागतं. म्हणजे मी कधी एकदा चिकन मलाई टिक्का मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये पण करायचा प्रयत्न केला होता, पण तो तितका ज्युसी झाला नाही. जेव्हा तुम्ही त्याचे पातळ लेयर्स कापता तेव्हाच ते ज्युसी होते. जे प्रोफेशनल शेफ्स असतात ते तर ब्रेस्ट पीसेसचे अगदी असे पातळ लेयर्स कापतात. सो जर तुम्ही ब्रेस्ट पीस वापरणार असाल बोनलेस चिकनमध्ये तर त्याचे एकदम पातळ लेयर तुम्ही कापू शकता. तर आपल्या सगळ्या गोष्टी आता तयार आहेत. या भांड्यामध्ये आपण मॅरिनेशनच्या सगळ्या गोष्टी घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे सर्वात आधी हा दह्याचा चक्का. हे मी दही साधारण अर्धा तास वगैरे बांधून ठेवलं होतं. त्यामध्ये आपण टाकणार आहोत हे क्रीम, त्यानंतर आलं लसूण पेस्ट. त्यात आपण ॲड करूया आता कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर ऑप्शनल आहे. मी पहिल्यांदा जेव्हा बनवलं होतं तेव्हा कॉर्नफ्लॉवर वापरलं नव्हतं, सेकंड टाइम वापरलं होतं, तर थोडा फरक पडतो, फारसा नाही. आणि इतकं कॉर्नफ्लॉवर आपल्याला घ्यायचं नाही आहे. आपण घेणार आहोत छोटासा 1 चमचा. त्याचबरोबर आता आपल्याला लागणार आहे थोडंसं मीठ. चिकन किती आहे त्याप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करू शकता. मी हे छोटे चमचे 3 चमचे घेतले. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया आता कसुरी मेथी. कसुरी मेथी मी 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करून घेतली आहे. कसुरी मेथी वापरताना कधीही गरम करायची, मग ती थंड करायची, जेणेकरून ती थोडी क्रिस्पी होते. आता तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गरम भांड्यावर ताट ठेवून तसंही गरम करू शकता. म्हणजे एखादं पातेलं गरम असेल त्यावर थोडा वेळ ठेवायची, ती गरम होते. म्हणजे जेव्हा ती पुन्हा क्रिस्पी होते तेव्हा अशी छान कुरकुरीत होते आणि आपण ती अशी पावडर यामध्ये टाकू शकतो. आता हे आपण नीट मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपण ॲड करणार आहोत चीज. चीज क्यूब असेल तर जरा ते आपल्याला बरं पडतं किसून टाकायला.
त्यामुळे चीज क्यूबच घ्या. मॅरिनेशनच्या सगळ्या गोष्टी आपण या भांड्यात टाकलेल्या आहेत. आता हे मॅरिनेशन तुम्ही साधारण 2 तास आधी तरी करून ठेवायला हवं, तर ते अजून छान त्याची टेस्ट चिकनला लागते. आता या मिक्स्ड पेस्टमध्ये आपण ॲड करणार आहोत आपलं चिकन. अशा प्रकारे हे चिकनचे थिन स्लायसेस आपण या मॅरिनेशन पेस्टमध्ये ॲड करूया. ती पेस्ट कितीही थिक वाटली, घट्ट वाटली तरी त्याला पातळ करू नका. थोड्या वेळाने त्याला पाणी सुटतं, ती थोडीशी पातळ होते. हे मॅरिनेशन आपण थोडा वेळ असंच ठेवणार आहोत, म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत आपल्याला तितका वेळ मिळतो. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचं लिक्विड, पाणी, दह्याचं पाणी असं काहीही टाकू नका. तुम्हाला चवीला आवडतील अशा प्रकारे क्वांटिटीमध्ये सगळ्या गोष्टी या मॅरिनेशनमध्ये टाका. मॅरिनेशन झालेलं आहे, चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे त्यात. आत्ता खूप महत्त्वाची स्टेप आहे, त्यामुळे अगदी नीट लक्ष द्या. हे जे छोटे छोटे पीसेस आहे ते आपण कोणत्या कारणासाठी पातळ कापले होते, तर ते असे फोल्ड करून आपल्याला या स्क्यूअर्समध्ये टाकायचे आहेत. आले तुमच्या लक्षात? मी अजून एक दाखवते. हे पुन्हा एकदा बघा, थिन स्लाइस घ्यायचं आहे आणि हे असं फोल्ड करायचं आहे. वन्स अगेन हे थिन स्लाइस असे फोल्ड करायचे आहेत आणि स्क्यूअर्समध्ये टाकायचे आहेत. आता स्क्यूअर्स वगैरे मिळणं काहीच कठीण नाही आहे. अगदी तुमच्या झेप्टो, ब्लिंकिटवरून हे सगळं मिळतं. त्याचबरोबर याच्यासोबत लागणारा जो कोळसा आहे तोही तिथून मिळतो. इझिली इग्नाईट कोळसा असतो तो. याच्या स्क्यूअर्समध्ये साधारण 4 ते 5 कबाब्स तुमचे लागू शकतात. धरण्यासाठी इथे थोडी जागा ठेवा, जास्त भरू नका हे. आणि इथे सुद्धा थोडी जागा ठेवा, म्हणजे तुम्हाला काढताना, काही करताना, परतताना वगैरे त्याची मदत होईल. अशा प्रकारे तुमचे हे कबाब स्क्यूअर्समध्ये लागलेले आहेत. आपण हे आता बाजूला ठेवूया आणि दुसरी स्टिक रेडी करूया. एकदा तुम्ही हे घरी ट्राय केलं ना की मग खूपच सोपं वाटायला लागतं. सुरुवातीला असं वाटतं रे बाप रे, हे तर काय फुल मुघल स्टाईल डिश आपण घरी बनवतोय. कारण या सगळ्या आपल्याला स्क्यूअर्सची वगैरे सवय नसते. पण एकदा का ती सवय झाली की त्या वस्तू घरीच ठेवून द्यायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना ते इतकं आवडतं ते डिश, कारण खायला छान, तिखट नाही. वी आर रेडी विथ द सेकंड स्क्यूअर. अशा प्रकारे आपले 2 स्क्यूअर्स रेडी आहेत. आता मी तुम्हाला ते कसे फ्राय करायचे आहेत ते दाखवते. आपल्या घरातला एखादा नॉनव्हेजचा तवा ठरलेला असतो ना, तोच तवा घ्यायचा या पदार्थासाठी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे तुपात बनवणार आहोत, तर त्यामुळे तूप मी सुरुवातीला तुम्हाला सांगायला विसरले. सो तुपात हा पदार्थ बनवणार आहोत. अगदी थोडं 1 चमचाभर तूप लागणार आहे. आजूबाजूला वेगळ्या काही गोष्टी ज्यावर यातले काही शिंतोडे उडायला नको आहेत ते काहीच बाजूला ठेवू नका. इतर पदार्थ नको, दूध नको, भाज्या नको. कारण टिक्का बनवताना हीच त्याची खासियत आहे की सगळीकडे सुगंध पसरतो, थोडंसं तेल उडतं, तूप उडतं. तर ते अवॉइड करण्यासाठी इतर कोणती गोष्ट खराब व्हायला नको म्हणून ते. आणि एक कपडा सोबत ठेवा. पूर्ण रेसिपीभर एक कपडा सोबत ठेवा, कारण चिकनची वस्तू आहे, सारखं आपण हात लावतो त्याला. सो हात धुवून छान स्वच्छ करून कपड्याला पुसत जा प्रत्येक वेळी, म्हणजे इथे तिथे लागणार नाही. आता तोपर्यंत आपला तवा गरम होतोय. यासाठी आपल्याला काही चिमट्याची वगैरे गरज नाही लागणार. स्क्यूअर्स असल्यामुळे आपण तेच परतणार आहोत. पण कधी कधी काय होतं, जर तवा रेडी नसेल यासाठी तर ते चिकटायची शक्यता असते. सो इन दॅट केस एक फक्त उलटणं आपण सोबत ठेवूया. तवा गरम झालेला आहे. थोडा अजून छान गरम होऊ दे, तोपर्यंत आपण त्यावर टाकूया तूप. लवकर गरम होणार आहे. असा चरचर आवाज आला पाहिजे तरच तो टिक्का आहे असं समजायचं.
गॅस बंद करूया. अशा प्रकारे आपले मलाई चिक्के रेडी आहेत. घामाघूम झाली बाई. ही साडी बिडी नेसून मलाई टिक्के बनवू नका. ओ गॉड. अशा प्रकारे छान छान यमी यमी दिसत आहेत ते. आता आपण ते चेक करूया की ते कसे झालेत. ते आपण आपल्या डिशमध्ये काढण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मोक देणे. स्मोक कसं द्यायचं आहे. आपल्याला हवी आहे छोटीशी प्लेट. हे टिक्क्यांच्या मध्ये ठेवायची. तर जेव्हा तुम्ही मॅरिनेट करता तेव्हा सुद्धा स्मोक देण्याची पद्धत आहे. बट आय प्रिफर की सगळं झाल्यानंतर स्मोक देणं छान वाटतं मला. आपण इथे ठेवायचं आहे. यावरती मारायचं आहे तेल आणि याला लगेच झाकायचं. असं झाकून ठेवायचं आहे फक्त 2 मिनिटं. तर तुम्हाला ही ओव्हरऑल रेसिपी कळलेली आहे. राधी सुद्धा इथे आलेली आहे. तिला कदाचित सुगंध आलेला आहे या डिशचा. बेबी आलेली आहे आमची. येस, आमची बेबी आली. काय बनवतोय. मम्मा बनवतो आहे. तू खाणार मम्मा. ओके, सो लेट्स सी. याचा स्मोक आता झालेला असेल. 2 मिनिटं वगैरे ठेवायचं. आणि आता आपण सर्व करूया विथ लिटल अनियन आणि चटणी. जमलेलं आहे मला. आपण घेऊया एक चिक्क्याचा स्क्यूअर. यामध्ये हा ज्यूस आहे ना तो राहिला पाहिजे. सुकले नाही पाहिजे टिक्के. त्यात मग ती खरी मलाईची मज्जा येते असं मला वाटतं. आता आपण हे कसे काढायचे तर हाताने नाही काढायचे. गरम असतात ते, त्यामुळे असा फोक वापरायचा. असं अशा प्रकारे हे मलाई चिक्के निघालेले आहेत. अशी एखादी तुम्ही मूवी नाईट घरच्यांसोबत प्लॅन करू शकता. जेव्हा घरात असे पटापट बनवलेले टिक्के असतील आणि त्याचबरोबर असेल छानशा सिनेमाचा आनंद. वा वा वा. आपल्या मुलांसोबत. यम्मी. थोडंसं फायनल डेकोरेशन बाकी आहे ते तुम्ही बघा. येस बेबी. अगं बाई. काही लिंबाचे थेंब आणि अशा प्रकारे आपला तयार आहे चिकन मलाई टिक्का. यम्मी. यासोबत सर्व करणार आपण थोडासा कांदा. कमी झाले का. आपण असं जास्त ठेवले होते ना. पडला. स्नेल चेक कर ना कॅमेऱ्यात. असं छान शॉट पाहिजे रे. काय झालं. पडले का. ये इकडे. आपल्यासाठीच बनवलेत. इट्स ओके. आहेत अजून. हे चिकन मलाई टिक्का बनवल्यावर असंच होणार आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे ते कधी संपतील ते कळणार नाही. इतके सॉफ्ट मस्त यम्मी होतात ना हे. गाईज प्लीज ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला हे टिक्के. सी यू सून विथ अनदर रेसिपी. बाय. हे कोण कोण ट्राय करणार आहे या लवकर. हे बाकीचे पण मी करून घेते. हा या ना स्नेहिल. ये. हाऊ इज इट. अरे चटका लागला. कसं आहे चिऊ. कशा बनलंय. त्याच्यावर उभं राहायचंय तुला. काय करायचं. स्नेल मामा उभा राहायचा. कसं झालंय. ये की पुढे दिसशील ना. हे बघू इथे इधर इधर. हा दिसू दे सगळ्यांना. खरं खरं सांगा कसं झालंय. एवढंच. यही पे ही कट मागता है. छान झालंय. मग खरंच छान देते का नाही बोलत.
मला वाटलं नाही त्याला. तुझ्यासाठी पण आहे. कॅट. कांदा खाऊन बघतो काही केलं नाही ना. कुठे आहे कांदा? हा,